सोमवारसाठी सगळ्यात पहिली रस्सा भाजी आहे भाजून केलेली वड्याची भाजी। तर त्यासाठी मी इथे एक लहान वाटी भरून वडे घेतलेले आहेत आणि आता गॅसवर तवा तापायला ठेवलेला होता। तवा अगदी छान तापलेला आहे। त्या तव्यावर हे वडे टाकून अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून हे वडे अगदी छान असे भाजून घ्यायचे। खूपही जास्त नाही भाजायचे। तर इथे आता वडे व्यवस्थित भाजून झालेत। एका डिशमध्ये मी काढून घेतले। त्यानंतर त्याच तव्यावर अर्धी वाटी खोबऱ्याचा किसही टाकून घेतलाय। 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि हे खोबऱ्याचा किस आता अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा किसही अगदी छान भाजून झालाय। तोही मी डिशमध्ये काढून घेते आणि पाणी न टाकता आता वाटण करून घेते। त्यानंतर कढई तापायला ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलंय आणि त्या तेलात खोबरं आणि लसूणचं वाटण टाकलंय मी आणि हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय। त्यानंतर आता मसाले टाकून घेऊ। तर 1.5 चमचा काळा मसाला टाकून घेतलाय आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलाय। पाव चमचा हळद टाकली आहे। मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचंय। गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। तर इथे मीठ टाकून घेतलंय मी। मीठ टाकून झाल्यावर हे वाटण आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। तर इथे आता वाटण अगदी छान परतून झालंय। त्यानंतर त्यामध्ये मी आता 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेते। हवं तर तुम्ही गार पाणीही टाकू शकतात, पण गरम पाणी टाकल्यामुळे हा रस्सा लगेच उकळायला सुरुवात होते। तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून दिलंय आणि हा रस्सा आता अगदी छान असा उकळू दिलेला आहे। रस्सा उकळल्यावरच आपल्याला त्यामध्ये वडे टाकायचे आहेत। तर अगदी खळखळून असा रस्सा उकळायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर त्यामध्ये आता भाजलेले वडे टाकून घ्यायचे आहेत। तर वडे टाकून मी भाजी अजून व्यवस्थित मिक्स करून दिली आहे आणि आता अर्धवट झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 8 ते 10 मिनिट झालेले आहेत। मध्ये मध्ये भाजी थोडीशी मिक्स करत राहायची आहे। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे। कोथिंबीर टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी तर्रीदार भाजी तयार झाली आहे। अगदी झटपट आणि चमचमीत ही भाजी तयार होते। तर तुम्ही ही अशा पद्धतीने भाजून केलेली वड्यांची भाजी एकदा नक्की ट्राय करा। अप्रतिम टेस्ट लागते। भाकरी सोबत किंवा चपाती सोबतही खाऊ शकतात। त्यानंतर मंगळवारसाठी पुढची रस्सा भाजी आहे मटकीची डाळ घालून केलेली बटाट्याची भाजी। तर इथे मी अर्धी वाटी मटकीची डाळ घेतली आहे। ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि 5 ते 10 मिनिट भिजायला ठेवली आहे। मटकीची डाळ अगदी पटकन भिजते आणि तोपर्यंत इथे मी 2 बटाटे साल काढून तेही व्यवस्थित बारीक कापून घेते। तर एका साईडला आता कढईत तेल तापायला ठेवलंय। तेल व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून तोही लसूण टाकून घेतलाय। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। कढीपत्ता आणि लसूण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर इथे आता कढीपत्ता आणि लसूण मस्त परतून झाला 1 मिनिटभर। त्यानंतर आता त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलंय मी। इथे आपल्याला काळा मसाल्याचा वापर नाही करायचा, फक्त लाल तिखट वापरायचं आहे। पाव चमचा हळद टाकून घेतली आहे। मसाला आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। बटाटे तुम्ही तुमच्या अंदाजाने 2 किंवा 3 टाकू शकतात। तर इथे बटाट्याच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि त्यानंतर आता 5 ते 10 मिनिट भिजत घातलेली मटकीची डाळ टाकून घ्यायची आहे। मटकीच्या डाळीमुळे ही भाजी खूप छान लागते आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गार पाणी टाकलं तरीही चालेल। तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। चवीनुसार मीठ टाकलंय। मीठ टाकून झाल्यावर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता अर्धवट झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट ही भाजी छान उकळू द्यायची आहे। तर इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहेत। भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे। परत मी 3 ते 4 मिनिट झाकण ठेवलंय।
बटाटे शिजायला खूप काही वेळ नाही लागत आणि मटकीची डाळ भिजलेली असल्यामुळे अगदी पटकन शिजते. अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी तयार होते. तुम्हाला दाखवते मी, तुम्ही बघू शकतात मटकीची डाळ अगदी छान शिजलेली आहे आणि खूप जास्त नाही शिजवायची आपल्याला मटकीची डाळ. तर इथे आता भाजी तयार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बटाटाही शिजलेला आहेच. तर अशा प्रकारे अगदी झटकीपट अशी मटकीची डाळ घालून बटाट्याची भाजी तयार आहे. त्यानंतर पुढची रस्सा भाजी बुधवारसाठी आहे, हिरव्या मुगाची भाजी. तर इथे मी मूग भिजायला नाही ठेवलेले, तर 1 वाटी मूग घेतलेत. ते व्यवस्थित निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर कुकर घेतलाय आणि हे धुतलेले मूग कुकरमध्ये टाकून घ्यायचे. इथे मूग भिजायला टाकायची काही गरज नाही. तर कुकरमध्ये मूग टाकून झाल्यावर 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये हिरवे मूग न भिजवता अगदी छान असे शिजतात. तर इथे आता 2 शिट्ट्या होऊन कुकर आपोआप गार होऊ देते मी. तोपर्यंत एका साईडला इथे कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकलंय आणि त्यानंतर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या बारीक करून लसूण टाकून घेतलाय. लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि इथे आता 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेत. तो बारीक कापलेला कांदा टाकून घेतलाय. थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे की कांदा अगदी पटकन परतून होतो. तर इथे कांदा मस्त परतून झालाय. 8 ते 10 मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलीये. कढीपत्ता टाकून थोडंसं परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आता 1.5 चमचा काळा मसाला टाकून घेतलाय मी. 1.5 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद. मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आता कांदा आणि मसाला अगदी व्यवस्थित मिक्स झालाय. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलंय आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. लक्षात ठेवा, मूग शिजवताना आणि कांदे परतताना मिठाचा वापर केला आहे, म्हणून इथे अंदाजाने मीठ टाकून घ्यायचंय. तर इकडे आता कुकर 2 शिट्ट्याहून गार झालाय. त्यानंतर मी आता कुकर उघडलेला आहे. तुम्ही बघू शकता मूग न भिजवता अगदी छान असे शिजलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी, अगदी मऊसूत असे मूग शिजलेले आहेत, बघू शकतात. तर आता कढईमधलं वाटणही अगदी छान परतून झालंय आणि मूगही छान शिजलेले आहेत. तर हे शिजलेले मूग आता कढईमध्ये टाकून घ्यायचे. बघितलं ना, मूग न भिजवताही आपण त्यांची भाजी करू शकतो आणि ही भाजी खूप छान टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मूग टाकून मी व्यवस्थित मिक्स करून 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी अगदी छान उकळून घ्यायची आहे 7-8 मिनिट. मूग तर ऑलरेडी शिजलेलेच आहेत, पण भाजी छान उकळली की चवही छान लागते. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी हातावर बारीक चुरून टाकून घेतली आहे. कसुरी मेथीमुळे कोणत्याही रस्सा भाजीची टेस्ट अप्रतिम लागते, खूप छान टेस्ट लागते. तर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर कसुरी मेथी टाकू शकतात. तर अशा प्रकारे हिरव्या मुगाची भाजी तयार आहे. गुरुवारसाठीची रस्सा भाजी आहे. फ्लावर आणि बटाट्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी. तर इथे कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये आता पाव किलो फ्लावर अशा पद्धतीने बारीक कट करून टाकून घेतलाय. 4 ते 5 लहान आकाराचे बटाटे घेतलेत. तेही अर्धवट असे मोठे काप करून टाकून घ्यायचेत कुकरमध्ये आणि भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. तर इथे आता बटाटेही मी व्यवस्थित जाडसरच भाग करून टाकून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचंय. थोडंसं बटाटा आणि फ्लावर बुडेल इतपत पाणी पाहिजे. तर पाणी टाकून घेतलंय मी. थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय अर्धा चमचा आणि आता कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये फ्लावर आणि बटाटा अगदी छान शिजतात आणि ही भाजी जर तुम्ही एकदा खाल्ली तर तुम्ही पावभाजी खाणंही विसरून जाल. एकदा नक्की ट्राय करून बघा.
तर कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इकडे कढई तापायला ठेवून 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलंय। तेल व्यवस्थित गरम झालं की इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत, ते कांदे टाकून घेतले। चवीनुसार मीठ टाकलंय थोडंसं आणि हा कांदा अगदी छान तेल सुटेपर्यंत किंवा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा अगदी मस्त परतून झाला आहे। त्यानंतर त्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ। तर इथे आता 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय मी आणि 1.5 चमचा काळा मसाला टाकला आहे। पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि या भाजीला ट्विस्ट म्हणून इथे मी पावभाजीचा मसाला घेतलाय। 10 रुपयाचं पॅकेट आहे हे। तुम्ही तुमच्या अंदाजाने 1 किंवा 2 चमचे मसाला टाकू शकतात। तर मी इथे पावभाजीचा मसाला टाकून घेतलाय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन आपोआप गार झालाय। बटाटे आणि फ्लावर अगदी छान असं शिजलेला आहे। तर मी आता ते पावभाजीच्या स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेते। व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय फ्लावर आणि बटाटा। आणि हे बारीक केलेलं फ्लावर आणि बटाट्याची जी पेस्ट आहे ती आता कढईत टाकून घ्यायची आहे। तर ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल, खूप छान टेस्ट लागते। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी, वरून परत 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि आता ही भाजी 5 ते 6 मिनिट अगदी छान अशी उकळू द्यायची आहे, छान शिजू द्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। मीठ टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे भाजी आता उकळते तोपर्यंत एका साईडला तडका करून घेऊ। तर इथे तडका पॅन तापायला ठेवून 1 पळी तेल टाकलं होतं। तेल अगदी छान तापल्यावर 2 सुक्या मिरच्या टाकल्यात मी, लाल मिरच्या, आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतल्या होत्या। तो बारीक केलेला लसूण टाकलाय। लसूण आणि मिरची अगदी छान परतून घ्यायची तेलामध्ये। तर इथे तडका अगदी छान तयार झालाय। जिरं आणि मोहरी टाकायची अजिबात गरज नाही। तर हा तयार तडका आता उकळत्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर भाजी अगदी छान उकळते। तर त्यामध्ये मी आता हा लसूण आणि मिरचीचा तडका टाकून घेतलाय। अप्रतिम टेस्ट लागते या भाजीची, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर तडका टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली मी भाजी। त्यानंतर आता थोडीशी कोथिंबीरही बारीक कापून टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरमुळे कोणत्याही रस्सा भाजीची टेस्ट खूप छान लागते। तर कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि इथे आता 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे मी, तीही बारीक चुरून टाकून घेते। मी बऱ्याचशा भाज्यांना कसुरी मेथीचा उपयोग करते, त्यामुळे कोणत्याही रस्सा भाजीची टेस्ट खूप छान लागते। तर कसुरी मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि टेस्टी पावभाजीपेक्षाही अप्रतिम अशी ही बटाटा आणि फ्लावरची भाजी तयार झाली आहे। त्यानंतर शुक्रवारसाठीची रस्सा भाजी आहे पाटवडीची रस्सा भाजी। त्यासाठी मी इथे एका मोठ्या वाटीत 1 लहान वाटी भरून पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ। अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान भिजवून घेते। फक्त 2 ते 3 चमचे पाणी लागतं हे पीठ भिजवायला, जास्त पाणी नाही लागत। तर इथे पीठ छान भिजवून तयार झालेलं आहे। अर्धा चमचा तेल घेऊन मी पीठ परत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हा भिजवलेला पिठाचा गोळा एका साईडला झाकून ठेवायचा आहे। आणि त्यानंतर इथे मी आता 2 मीडियम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं आलं, व्यवस्थित वाटण करून घेतलेलं आहे। तर एका साईडला कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यावर पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण तेलामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण अगदी छान परतून झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी आता 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1.5 चमचा काळा मसाला टाकलेला आहे। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता। पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून 1 कप गरम पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यातच चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे।
तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण अगदी छान परतून झालेलं आहे। त्यामध्ये मी आता 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हा रस्सा उकळू द्यायचा आहे। तर एका साईडला मी पोळपाट घेतलेला आहे, भिजवलेल्या पिठाचे 2 गोळे केलेले आहेत आणि पोळपाटला तेल लावून आता एक पिठाचा गोळा घेऊन छान लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण पोळी ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने हे पीठ लाटून घ्यायचंय। छान मध्ये मध्ये थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे पीठ परत उचलायचं नाही। आता पोळपाट अशा पद्धतीने व्यवस्थित सरकवूनच लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुरीने आता अशा पद्धतीने पीस करून घ्यायचे आहेत। इथे मी स्क्वेअर आकारात हे पीस करून घेतलेले आहेत आणि अगदी छान पातळ पोळी लाटायची ही। तर एका साईडला रस्साही छान उकळायला सुरुवात झालेली आहे, पाटवड्याही कापून तयार आहेत। तर तयार पाटवड्या आता एक एक उचलून अशा पद्धतीने आता उकळत्या रश्श्यामध्ये टाकायच्या आहेत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पाटवड्या रश्श्यामध्ये टाकताना रस्सा उकळलेलाच असला पाहिजे, गार रश्श्यामध्ये नाही टाकायच्या। तुम्ही बघू शकतात पोळपाटला तेल लावल्याने पाटवड्या अजिबात चिटकत नाही पोळपाटला। आणि त्याच पद्धतीने आता दुसरा गोळाही मी लाटून त्याच्या पाटवड्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्याही आता रश्श्यामध्ये टाकलेल्या आहेत। तर सर्व पाटवड्या रश्श्यामध्ये आता टाकून झालेल्या आहेत आणि आता व्यवस्थित मिक्स करून 5 ते 7 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर छान भाजी उकळवून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी बारीक कापून कोथिंबीर टाकायची आहे। ही भाजी लो फ्लेमवर तुम्ही जेवढी उकळवाल तेवढी या भाजीची टेस्ट छान लागते। तर अशा प्रकारे अगदी छान झणझणीत आणि चमचमीत अशी पाटवड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। अगदी पटापट ही भाजी तयार होते। त्यानंतर शनिवारसाठीची रस्सा भाजी आहे छोलेची भाजी, अगदी पटकन आणि टेस्टी तयार होते। त्यासाठी मी इथे रात्री 7 ते 8 तास भिजवलेले छोले घेतलेत, रात्री भिजायला ठेवले होते, सकाळी अगदी छान भिजले आणि ते कुकरमध्ये टाकून चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं, 1 चमचा छोले मसाला टाकून 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत, अगदी छान शिजलेले आहेत। तर एका साईडला मिक्सरच्या भांड्यात 2 मीडियम आकाराचे भाजलेले कांदे, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडं आलं टाकून छान वाटण करून घेतलेलं आहे, थोडं थोडं पाणी टाकून। तर इथे एका साईडला आता पातेल्यात भाजी करते मी आज। तर पातेल्यात 2 पळी तेल टाकून घेतलंय, तेल अगदी व्यवस्थित तापू द्यायचंय। तर तेल व्यवस्थित तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय आणि इथे आता तयार केलेलं वाटणही टाकून घ्यायचंय। तर हे वाटण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण अगदी मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालंय। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त तेल सुटायला सुरुवात झाली आहे। इतपत हे वाटण परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता त्यामध्ये 1.5 चमचा काळा मसाला टाकलाय मी, 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय आणि आता पाव चमचा हळद टाकली आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। आणि इथे आता मी छोलेचा मसाला घेतलाय एव्हरेस्टचा, तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात। तर हा छोलेचा मसाला आता मी 1.5 ते 2 चमचे टाकून घेते। छोलेच्या मसाल्यामुळे छोलेच्या भाजीला खूप छान टेस्ट लागते। तर इथे मसाला टाकून झालाय, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। मी छोले शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे थोडंसं, त्यामुळे तुम्ही जरा अंदाजाने मीठ टाकायचं आहे। तर सर्व मसाले आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे वाटण अगदी छान परतून झालंय, त्यामध्ये मी शिजवलेले छोले टाकून घेतलेत। छोले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता वरून परत 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, गरम किंवा थंड कोणताही पाणी तुम्ही टाकू शकतात। तर पाणी टाकून घेतलंय मी आणि त्या शिजवलेल्या छोल्यांमधलाच 2 पळी छोले काढून घ्यायचेत कुकरमध्ये आणि आता पावभाजीच्या स्मॅशरने हे छोले अगदी छान स्मॅश करून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे स्मॅश झालेत छोले। त्यामध्ये मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकून घेते जेणेकरून भाजीत मिक्स करायला सोपं जाईल।
तर इकडे तुम्ही बघू शकता भाजी उकळायला सुरुवात झाली आहे आणि आता स्मॅश केलेले छोलेही यामध्ये मी टाकून घेते। यामुळे काय होतं की छोलेची रस्सा भाजी अगदी छान मिळून येते, छान घट्टसरपणा येतो। ही अगदी छान अशी ट्रिक आहे छोलेची भाजी घट्ट होण्यासाठी। तर आता भाजी अगदी छान उकळायला सुरुवात झाली आहे, त्यामध्ये मी थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला, असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही। तर कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली मी भाजी। त्यानंतर इथे थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे, ती हातावर थोडी क्रश करून घेते। कसुरी मेथी टाकून घेतली आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ही छोलेची भाजी 5 ते 7 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून भाजीला थोडासा छान घट्टसरपणा येईल, भाजी अगदी छान मिळून येईल। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान चमचमीत आणि झणझणीत अशी छोलेची रस्सा भाजी तयार झाली आहे। रंगही अगदी छान आलेला आहे आणि तर्री तर मस्तच आलेली आहे। तर अशा प्रकारे साधी आणि सोपी छोलेची रस्सा भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर रविवारसाठीची रस्सा भाजी आहे डुबुक वड्याची भाजी। त्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि तयार सर्व भाजलेलं मिश्रण टाकून वाटण करून घेतलेलं आहे। एका साईडला कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि तयार केलेलं वाटण आता कढईत टाकायचं आहे आणि हे वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे वाटण छान परतून झालेलं आहे, त्यामध्ये आता 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि 1.5 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये 1 कप गरम पाणी टाकायचं आहे आणि आता हे वाटण व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आता परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी छान परतून झालेलं आहे। मी त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा रस्सा अगदी छान आता उकळू द्यायचा आहे। तोपर्यंत एका साईडला एका मोठ्या वाटीत मी 1 लहान वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। थोडीशी कोथिंबीरही बारीक कापून त्यामध्ये टाकलेली आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आता व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ, खूप घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही भिजवायचं, अगदी अर्धा कपलाही कमी पाणी लागतं हे पीठ भिजवायला। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ छान भिजवून तयार आहे, रस्साही व्यवस्थित उकळायला सुरुवात झालेली आहे आणि आपण भिजलेल्या पिठाचे आता अशा पद्धतीने लहान लहान वडे रश्श्यामध्ये सोडायचे आहेत। फक्त एवढीच काळजी घ्यायची, आपण हे डुबुक वडे रश्श्यामध्ये सोडताना रस्सा हा उकळत राहिला पाहिजे, गार रश्श्यामध्ये नाही सोडायचे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वडे रश्श्यामध्ये मी सर्व सोडलेले आहेत आणि भाजी आता व्यवस्थित मिक्स करून अर्धवट झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायची आहे। ही भाजी मंद गॅसवर तुम्ही जेवढी छान उकळवाल तेवढी टेस्ट छान लागते। तर इथे 7 ते 8 मिनिट भाजी छान उकळलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झणझणीत अशी डुबुक वड्याची रस्सा भाजी तयार आहे। शक्यतो तुम्ही ही भाजी पहिल्यांदाच बघितली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा।